रामराम मंडळीनो, विषय असा खंडेनवमीच्या दिवशी आमच्या ऑफिसमध्ये शस्त्रांची पूजा झाली आणि ऑर्गनाईज केलेलं होतं गरबा सर्वांचा. तर हे बघा आम्ही गरबा खेळत आहोत. सगळं काय ऑफिसचा स्टाफ नव्हतो, 4 टाकली होती त्याच्यात आम्ही गरबा केला. गोल गोल फिरा, गोल गोल फिरा. तर मंडळीनं अशा प्रकारे आमची गरबा नाईट एकदम फुल एनर्जीत पार पडली. सगळे दमले लोक, पण मी काही दमले नाही. तर हे मी अजून कुदतच होतो बघा. तर शेवटी गरबो आटापलो आमचं आणि सगळ्या मंडळींसाठी नाश्ता ठेवलेलो होतो. तर जे जे उपस्थित होते ते नाश्ता करूक लागले. खिचडी होती. एन्जॉय करीतच सगळ्यांनी खिचडी खाल्ल्यानी आणि आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला सुट्टी होती दसऱ्यानिमित्त. सकाळी उठले, सगळं आवरले आणि वरती काकीकडे गेलाय. तर काकीचं मुलगो प्रणय म्हणूक लागलो की दीदी चल जाऊन शाल आणूया देवीसाठी. तर ते वाटेत देवीचं मंदिर दिसलं, ते पाया पडले आणि साईडकाच दुकान होता. तर मग आम्ही शाली बघितलं वेगवेगळ्या कलरचे. त्याच्यातली आमका एक आंबा कलरची शाल आवडली, ती घेतला आणि पुढे गेला. तर तर वाटेत जाता जाता आमका सोना दिसला, म्हणजेच आपट्याची पानं हो. दसऱ्या दिवशी तेका सोन्याचं मान असता. तर ती एक जुडी घेतला. 30 रुपयाक एक जुडी मिळाली आमका. गावात हीच आपट्याची पानं फुकटात मिळतात आणि हय आमका पैसे घालून घेऊक लागतात. तर पुढे गेला त्याच्या मित्राच्या घरी देवी बसवता. तर बोललो दीदी चल पाया पडून येऊया. तर ठीक आहे म्हटलं जाऊया. तर पुढे तर हाय गेल्यावर मका एक नवीन पद्धत दसऱ्या दिवशीची अनुभव मिळाली, जी आपल्या कोकणात नाही होत, तळी भरणे. तर बघा ही तळी कशी भरतात. मोर्या हर हर महादेव महादेव आई राजा उदे 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 सदानंदीचा उदे 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 बोल भवानी माता की जय. आई वाघजाई ही चिपळूणच्या तिवरेगावची देवी आहे आणि तिथल्या लोकांनी त्याचं मंदिर बांधताना त्यांच्या घराच्या इथे. तर थंय शाल बदलला प्रणयने आणि मी पण देवीचं दर्शन घेतलंय आणि तशीच आम्ही निघालो घरी जाऊ का, कारण प्रणयच्या आईचा फोन येलेलो. 15 मिनिटासाठी आम्ही बाहेर पडलेली. आमका जवळजवळ 2 तास गेले. तर तिनं जोक बोलवला होता. तशीच निघालो. घरी गेल्यावरती प्रणयने पहिली गाड्याची पूजा करून घेतला. पूजा झाल्यावरती आम्ही सगळी कोकणातली मंडळी, आम्ही सगळी कोकणातली आहो. तर जेवका बसलाव पंक्तीत आणि चांगलं श्रीखंड पुरीचं बेत होतो. चांगला जेवण एकदम